हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। येत्या सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी श्रीकृष्ण जयंती आहे। म्हणजे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, ज्याला बऱ्याच ठिकाणी गोकुळाष्टमी असं देखील म्हटलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जयंतीची पूजा घरी कशी करायची, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण श्रीकृष्ण जयंतीची पूजा घरीच मांडून उत्सव साजरे करू शकतो। तर बघा, सर्वप्रथम देवघराजवळ किंवा इतर वेळेस ज्या पूजा आपण मांडतो त्या ठिकाणी तिथे एक पाट टाकून घ्यायचा, पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आणि तुम्हाला माहीतच आहे कोणतीही पूजा मांडणीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घेतो, म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो। तर एक दिवा त्या ठिकाणी ठेवायचा, दोन्ही साईडने तुम्ही डेकोरेशनसाठी छान समया ठेवल्या तरी चालतील, त्यांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। त्या दिव्यांना फुलं असतील तर फुले अर्पण करायची, म्हणजे आपली पूजा अग्निदेवतेच्या साक्षीने होते। म्हणून कोणतीही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी, कोणत्याही सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं, दिव्यांची देखील पूजा करून घ्यायची। कोणतीही पूजा सुरुवात करताना सर्वप्रथम आद्यपूजेचे मानकरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते, म्हणून सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। त्यासाठी एका ताम्हणामध्ये तुम्ही गणपती बाप्पाला सुपारी स्वरूपात ठेवू शकता किंवा गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती जी आपली देवघरात असते ती मूर्ती ठेवली तरीही चालेल। तर त्या मूर्तीला किंवा जी काही सुपारी आपण गणपती बाप्पांना मानून ठेवणार आहोत तर त्या सुपारीला सर्वप्रथम अभिषेक घालून घ्यायचा। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा, नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा। अभिषेक घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर ती मूर्ती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आणि पाटावरती उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची। गणपती बाप्पांची स्थापना करून झाली की त्यांना लगेच हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांची स्थापना करताना पाटाच्या उजव्या बाजूला विड्याच्या पानावरती किंवा आंब्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरतीच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। दुर्वा उपलब्ध असतील तर दुर्वा देखील गणपती बाप्पांना अर्पण करून द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतात, तर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी ताम्हणामध्ये अगोदरचं जे आपण गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं पाणी आहे ते बाजूला दुसऱ्या ताम्हणात काढून घ्यायचं। ताम्हणामध्ये छानशा तुम्ही फुलांच्या पाकळ्या टाकू शकता, त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवायचं आणि नंतर बाळकृष्णांना आपण अभिषेक घालू शकतो। बाळकृष्णाची मूर्ती ताम्हणात ठेवायची, त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा। 5 चमचे शुद्ध पाणी टाकायचं। त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करायचा आहे। 5 वेळेस शुद्ध पाण्याने अभिषेक करून झाला की त्यानंतर 5 वेळेस पंचामृताने अभिषेक घालायचा। त्यावेळेस सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला सुरूच ठेवायचा आहे। पंचामृताने अभिषेक करून झाला की परत शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा। त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती उचलून घ्यायची, स्वच्छ कपड्याने ती मूर्ती कोरडी करून घ्यायची आणि त्या मूर्तीची स्थापना आपल्याला पाटावरती करायची आहे। पाटावरती बाळकृष्णांची स्थापना करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट बाळकृष्ण पाटावरती ठेवायचे नाही, तर ते पाळण्यामध्ये ठेवायचे, कारण त्यांची आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे, त्यामुळे आपल्याला पाळण्याची गरज पडणार आहे। बऱ्याच लोकांच्या घरी बाळकृष्णांचा पाळणा नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती इतर व्हिडिओ बघून घरच्या घरी पाळणा देखील बनवू शकता किंवा सध्या बाजारात रेडीमेड पाळणे उपलब्ध असतील तर तिथून देखील तुम्ही बाळकृष्णांसाठी पाळणा खरेदी करू शकता। तर मधोमध तो पाळणा ठेवायचा आहे। बाळकृष्णांना स्थापन करण्यापूर्वी छानशी सर्व वस्त्र त्यांना परिधान करून घ्यायची आणि नंतर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला त्या पाळण्यामध्ये स्थापन करायची आहे। त्यावेळेस सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे। ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करतो आहे तर त्यावेळेस आपल्याला कोणाशीही संवाद साधायचा नाही, कोणाशी बोलायचं नाही। पूजा मांडणी करताना आपल्याला मंत्रांचा जप करत राहायचा आहे। बाळकृष्णांचा सर्व शृंगार देखील करून घ्यायचा, म्हणजे कानातले असतील, गळ्यात छोटासा हार असेल, बासरी असेल ती देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे। मोरपीस असतील तर ते देखील पूजेच्या ठिकाणी ठेवून आपण छानशी आपली पूजा सुशोभित करू शकतो। त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे, पण त्यापूर्वी आपल्या घरात राधाकृष्णांचा फोटो किंवा छोटीशी मूर्ती असेल तर ती देखील आवर्जून त्या पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे। थोड्याशा अक्षता ठेवून तो फोटो किंवा मूर्ती देखील आपल्याला त्या पाटावरती स्थापित करायची आहे। ज्यांच्याकडे राधाकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्यांनी आवर्जून खरेदी करा, म्हणजे जे विवाहित दाम्पत्य आहे त्यांनी तरी आपल्या घरामध्ये
राधाकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती ठेवली पाहिजे, कारण जे पती पत्नींमध्ये मतभेद असतात, वादविवाद असतात, तर राधाकृष्णांचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल तर असे मतभेद वादविवाद होत नाहीत असं म्हटलं जातं. म्हणून आवर्जून आपल्या घरामध्ये राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती जरूर ठेवावी. तुमच्या घरात देखील राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती आहे का हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. राधाकृष्णांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करून घ्यायची. त्यानंतर बाळकृष्णांना फुले अर्पण करायचे आहे. जेवढे आपण फुले असतील ते छानपैकी त्यांची आकर्षक पद्धतीने मांडणी करून आपली पूजा सुशोभित करायची आहे. आवर्जून तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचे आहे. म्हणजे बाळकृष्ण म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचाच अवतार आहे, त्यामुळे आपल्याला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लोणी ठेवायचं आहे, कारण बाळकृष्णांना माखन किंवा लोणी खूप आवडतं, कारण त्यांना माखनलाल असं देखील एक नाव आहे. तर ते माखन, ते लोणी आपल्याला आवर्जून नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. एका वाटीमध्ये थोडंसं लोणी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पोहे किंवा लाह्या ज्या असतात तर त्या लाह्या आपल्याला दह्यात किंवा दुधात भिजवून ठेवायचे आहे, कारण त्यांना ते खूप आवडायचं. म्हणून ही गोष्ट देखील आपल्याला आवर्जून नैवेद्यामध्ये ठेवायची आहे. सुकामेवा ठेवायचे, जे ड्रायफ्रूट्स असतील ते ठेवायचे. त्यानंतर पंजिरी म्हणजे 5 फळं आपल्याला ठेवायचे आहे. एकाच प्रकारची 5 फळं ठेवली तरीही चालतील किंवा 5 वेगवेगळी फळं ठेवली तरी चालतील. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहे. ज्या डिशमध्ये, ज्या बाउलमध्ये तुम्ही नैवेद्याचे पदार्थ ठेवलेले असतील तर त्या सर्व पदार्थांवरती आपल्याला तुळशीपत्र देखील आवर्जून ठेवायचं आहे. त्यासोबत पाणी ठेवायचं. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर बाळकृष्णांचा जन्म हा रात्री झालेला होता. 12:39 हा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा असतो. त्यामुळे ही पूजा मांडणी तुम्ही अगोदरच करून घ्यायची आणि 12:39 आपली सर्व पूजा मांडणी करून झालेली असली पाहिजे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा हलवायचा आहे, म्हणजे जन्माष्टमी साजरी करायची आहे. त्यावेळेस पाळणा हलवताना तुम्ही बाळकृष्णांची वेगवेगळी नावं येत असतील तर ती नावांचा जप करायचा आहे, किंवा तुम्हाला पाळणा म्हणता येत असतील तर ते पाळणा म्हणायचं. बाळकृष्णांची जी काही गाणे येत असतील तर ती गाणे गवळण तुम्ही म्हणू शकता, किंवा हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की असं देखील तुम्ही पाळणा हलवताना म्हणू शकता. नंतर शेवटी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची आरती करायची आहे. समजा भगवान श्रीकृष्णांची आरती तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबला आरती लावून देऊन आपण धूपदीपांनी तिथे पूजा ओवाळायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला श्रीकृष्ण जयंती साजरी करायची आहे. आरती झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी पाळणा हलवायचा आहे. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचं आहे. प्रसाद घरातल्या सर्वांना वाटायचा आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडून घरीच आपण श्रीकृष्ण जयंती उत्सव आनंदाने साजरा करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे श्रीकृष्णाचं मंदिर असतं, भगवान विष्णूंचं मंदिर असतं किंवा इतर दुसरे मंदिर असतात तर तिथे देखील गोकुळाष्टमीचा उत्सव, तर तुम्ही तिथे नैवेद्य घेऊन जाऊन पूजा केली तरीही चालेल, किंवा मग घरीच आत्ता व्हिडिओत सांगितली त्याप्रमाणे पूजा मांडणी करून तुम्ही पूजा करू शकता. तर तुमच्याकडे देखील श्रीकृष्ण जयंतीची पूजा घरी केली जाते का कमेंटद्वारे कळवा. कशा पद्धतीची केली जाते हे देखील कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा, म्हणजे रोजचे जे व्हिडिओचे अपडेट आहे ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. श्रीकृष्ण जयंतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.